रामकृष्ण हरी. श्री संतांच्या माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत, साष्टांग हे करी दंडवत. सद्गुरुशी शरण जाय, सद्गुरुशी शरण जाय, त्याशी ब्रह्म प्राप्ती होय. न लगे आनिक साधन, न लगे आनिक उपाय, धरी सद्गुरुचे पाय, धरी सद्गुरुचे पाय, धरी सद्गुरुचे पाय. सद्गुरुचे चरण तीर्थ, सद्गुरुचे चरण तीर्थ. मस्तकी वंदावे पवित्र, न लगे आनिक उपाय, धरी सद्गुरुचे पाय. एका जनार्दनी सद्गुरु, एका जनार्दनी सद्गुरु, एका जनार्दनी सद्गुरु. हाची भवसिंधूचा तारू, हाची भवसिंधूचा तारू, हाची भवसिंधूचा तारू. न लगे आनिक उपाय, न लगे आनिक उपाय, न लगे आनिक उपाय, धरी सद्गुरुचे पाय. गुरुपौर्णिमेच्या दिवसापासून आपण गुरुमहिमा ही चिंतन मालिका, पुष्पमालिका सुरू केलेली आहे. त्यातल्या पहिल्या दिवशीची सेवा करताना श्री गुरु सारिका आस्था पाठीराखा या माऊलींच्या अभंगावर चिंतन केलं. आणि मग मागच्या भागामध्ये शांतीब्रह्म श्री संत एकनाथ महाराजांच्या सद्गुरुशी शरण जाय या अभंगावर आपण चिंतन सुरू केलं. गुरुमहिमा भाग आजचा तिसरा आहे. दुसऱ्या भागामध्ये सद्गुरुशी शरण जाय, त्याशी ब्रह्मप्राप्ती होय या नाथरायांच्या अभंगावरच्या पहिल्या चरणाचं, पहिल्या कडव्याचं चिंतन करण्याचा आपण प्रयत्न केलाय. उर्वरित चिंतन आपल्या बुद्धीला जसं झेपेल, मला जसं सांगता येईल, माऊलींच्या कृपेने, नाथरांच्या कृपेने जसं आपल्या समोर चिंतन करता येईल तसं करण्याचा प्रयत्न करूयात. प्रस्तुत अभंग आणि अभंगाची भूमिका विशद करताना, सांगत असताना, प्रतिपादित करत असताना मी कालच्या भागामध्ये असं बोललो, मागच्या भागामध्ये असं बोललो की कोणी एक साधक नाथरांकडे गेला आणि त्याने विचारलं की महाराज, जगतामध्ये जन्माला आलेला हा जीव, जगतामध्ये जन्माला आलेला हा जो कोणी जीव आहे, मानव रूपाने जन्माला आला, याचं खरं साध्य हे जर ब्रह्म असेल, याचं खरं साध्य हे जर भगवंत असेल, याचं खरं साध्य हे जर परमात्मा असेल, याचं खरं साध्य हे जर ईश्वर असेल, याचं खरं साध्य हे जर विठ्ठल परमात्मा असेल, तर त्याच्या प्राप्तीसाठी आम्ही काय केलं पाहिजे, असं अंतरापासून, मनापासून विचारल्यानंतर त्या ठिकाणी श्री संत एकनाथ महाराजांनी अभंग, या अभंगाच्या द्वारे त्या साधकाला म्हणजे तुम्हा सर्वांना उपदेश केला की बाबा रे, सद्गुरुशी शरण जाय, सद्गुरुशी शरण जाय, त्याशी ब्रह्मप्राप्ती होय. ब्रह्मप्राप्ती हे साध्य आहे आणि सद्गुरूला शरण जाणं हे साधन आहे. दोन्हीही एकमेकाला पूरक असावी लागतात. माणसाला आपलं साध्यही कळावं आणि ते साध्य प्राप्त करून घेण्यासाठी आवश्यक असलेलं सुयोग्य, सुबक, सुलभ, सोपं असलेलं साधन माहिती असलं पाहिजे. नाथरायांनी ते सांगितले या अभंगातून की तुम्ही सद्गुरूला शरण जा, म्हणजे तुम्हाला ईश्वर प्राप्ती, ब्रह्मप्राप्ती, देव प्राप्ती, पांडुरंग प्राप्ती, विठ्ठल प्राप्ती, सुख प्राप्ती हे मिळेल. सुखाच्या प्राप्तीसाठी धडपडणाऱ्या जीवाला नाथरायांनी या अभंगातून खरं सुख, खरं मोक्ष, खरं ब्रह्म, खरं विठ्ठल परमात्मा भेटायचं असं वाटते ना, तर मग एक करा, सद्गुरुशी शरण जाय. असं महाराज सांगत असताना, नाथराय असं सांगत असताना, समोरचा जो भक्त, समोरचा जो साधक, समोरचा जो तुमच्या आमच्यासारखा थोडा बहुत देवाला मानणारा तुमच्या आमच्यासारखा एखादा कन्फ्यूज, गोंधळलेल्या अवस्थेतला साधक पुन्हाच नाथरायांकडे बघत असावा. नाथरायांनी ओळखलं की याला काहीतरी शंका आहे.
याच्या चेहऱ्यावरचे जे भाव आहेत ना, त्यावरून असं दिसते की मी जे याला सांगितलं की सद्गुरुशी शरण जाय त्याची ब्रह्मप्राप्ती होय, हे याला पूर्णपणे पटलेलं नाही. त्याचं कारण असं आहे महाराज, नाथरायांनी सांगितलं 100% बरोबर आहे, पण समोरच्याला ते पटलं पाहिजे. त्यांनी त्या ठिकाणी त्याचा विश्वास नाही ठरला भाग नाही, पण त्याला शंका आली की जगतामध्ये एवढी साधनं आहेत परमात्मा प्राप्तीसाठी, ब्रह्मप्राप्तीसाठी. शास्त्राने, वेदांनी, श्रुतीने, स्मृतीने, ग्रंथकारांनी, पुराणिकांनी अनेक साधनं सांगितली. जप, तप, कर्म, यज्ञ, याग, दान, अनेक साधन आहेत ना. हे सर्व साधन असताना यातलं एखादं कुठलंही साधन नाथराय मला सांगत नाही. हे बघून त्या समोरच्या साधकाला, त्या ठिकाणी त्या साधकाला, त्या भक्ताला थोडं काहीतरी, मला असं वाटते, त्याला असं थोडी काहीतरी त्या मनामध्ये कल्पना आली असावी की बाबा हे साधन खरंच असेल का? सद्गुरूशी शरण जाय त्याशी ब्रह्मप्राप्ती होय, हे साधन खरंच या साधनाने ब्रह्मप्राप्ती होईल का अशी शंका त्याला आली. हे नाथरायांनी हेरलं. त्यांच्या लक्षात आलं की या साधकाला मी सांगितलेलं कदाचित पटलेलं नाही, मी सांगितलं त्याला या ठिकाणी पटलेलं नाही. त्यामुळं नाथराय त्या साधकाला विचारतात, का रे काही शंका, डाऊट? तेव्हा तो तर नाही महाराज, आपण सांगता ते बरोबर आहे, परंतु आपण मला साधन कुठलं सांगितलं? शास्त्रामध्ये अनेक साधनं सांगितले, आपण कुठलंच साधन सांगितलं नाही. आपण म्हणता ब्रह्मप्राप्ती करून घ्यायची असेल तर सद्गुरूला शरण गेलं पाहिजे, सद्गुरूशी शरण जाय त्याशी ब्रह्मप्राप्ती होय असं आपण सांगता. म्हणून मला थोडं मी थबकलो की हे खरंच आहे का? नाथराय म्हणतात, अरे वेड्या, विचार काय करतो, मी सांगतो ना तुला, यापेक्षा दुसरं साधन, दुसरा उपाय करण्याची तुला आवश्यकताच नाही. हे अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये नाथरायांनी स्पष्ट केलं. आणि नाथराय म्हणतात, नलगे आनिक उपाय, नलगे आनिक उपाय, धरी सद्गुरूचे पाय, धरी सद्गुरूचे पाय, नलगे आनिक उपाय, नलगे आनिक उपाय, नलगे आनिक उपाय, धरी सद्गुरूचे पाय. महाराज म्हणतात, दुसरा कुठलाही उपाय करण्याचं कारण नाही, दुसरा कुठलाही उपाय, दुसरं साधन कशाचीच आवश्यकता नाही. एकच साधन आहे, कुठलं? सद्गुरूशी शरण जाय. आणि त्यांना शरण जाऊन काय कर? तर त्यांचे पाय धर. धरी सद्गुरूचे पाय, धरी सद्गुरूचे पाय, धरी सद्गुरूचे पाय, नलगे अनेक उपाय, धरी सद्गुरूचे पाय. धरी सद्गुरूचे पाय, धरी सद्गुरूचे पाय. महाराज म्हणतात, दुसऱ्या साधनांची आवश्यकता नाही, कारण सद्गुरूंच्या, संतांच्या पायाच्या ठिकाणीच सर्वस्व आहे. महाराज अनेक अभंगातून आपल्याला हा विचार करता येईल, अनेक प्रमाणे मला सांगता येतील. महाराज म्हणतात, संतांच्या ठिकाणीच सर्व आहे. संत महात्मे यांच्या पायाचं दर्शन, यांच्या पायावर पडावं, यांच्या चरणी लागावं. यांच्या चरणी लागलं ना की मग दुसऱ्या साधनांची कुठल्याही आवश्यकता नाही. महाराज अहो, त्यांच्या चरणाचं दर्शन झालं तर तुमचे कुठलेही ताप त्या ठिकाणी राहत नाहीत. तिन्ही ताप निघून जातात. मला वाटते नाथरायांचा अभंग आहे ना, त्रिविध तापाची झाली बोळवण, देखील चरण वैष्णवांचे. वैष्णवांचे चरण म्हणजे सद्गुरूंचे चरण म्हणजे संतांचे चरण बघितल्यानंतर त्रिविध ताप जातात. तेच तर नाथराय अभंगात सांगतात ना, धरावे सद्गुरूचे पाय. मग
संतांच्या ठिकाणीच तो लाभ आहे. हे तो एक संता ठाई लाभ पायी उत्तम. त्यांच्या पायाच्या ठिकाणी हा लाभ आहे. लाभ पायी उत्तम. उत्तम लाभ ब्रह्मप्राप्तीचा लाभ कुठे आहे? त्यासाठी काय करावं लागेल? साधन नाथराय सांगतात सद्गुरूशी शरण जाय, आणि दुसऱ्या त्यांना सांगतात दुसऱ्या साधनाची आवश्यकता नाही. तेच एक साधन आहे. काय कर? धरी सद्गुरूचे पाय. त्यांचे पाय धरावं महाराज. अनेक ठिकाणी सद्गुरूंच्या चरणी लागावं, सद्गुरूंना शरण जावं असा विचार आपल्या ठिकाणी आलेला आहे. महाराजांनी या अभंगातून तो विचार बळकट करत असताना आपल्याला सांगितलं की बाबा रे, सद्गुरूच्या चरणी लाग, त्यांना शरण जा, तुला सर्व काही प्राप्त होईल. पुन्हा साधकांना त्या ठिकाणी शंका आली का? आली असेल नसेल, पण नाथरायांनी पुन्हा सांगून ठेवलं की सद्गुरूला शरण गेल्यानंतर, त्यांच्या चरणी लागल्यानंतर त्यांना हे काय करतो? त्यांच्या पायी दंडवत घाल, त्यांना शरण जा. आपल्याला गीतेमधला श्लोक माहिती आहे ना हो? कसं? तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया, नाही का? त्यावरच्या महाराजांच्या ओव्या आहेत, बघून घ्या. ते ज्ञान पैगा बरवे, जरी मनी आत्या नावे, तरी संताया भजावे सर्व स्वेशी. तीर्थ ज्ञानाचा कुरुठा. संबंध ओव्या बघा. अर्थात संतांच्या शिवाय देवाची ब्रह्माची कशाचीच प्राप्ती नाही. संतांविना प्राप्ती नाही ऐसे वेद देते ग्वाही. म्हणून संतांच्याच पायी लागावं. नाथराय अभंगातून आपल्याला सांगतात धरी सद्गुरूचे पाय. आणि आणखी नाथरायाचा एक अभंग आहे बघा, त्यात सुद्धा अशाच प्रकारचं वर्णन आलं. काय वर्णन आलंय त्यात? तुम्हाला ब्रह्मप्राप्ती, हरिप्राप्ती, देवप्राप्ती करायची आहे ना, मग धरावे संताचे ते पाय. धरावे संताचे ते पाय. धरावे संताचे ते पाय. हरी प्राप्तीसी उपाय. धरावे संताचे ते पाय. उपाय तिथेही सांगितला, उपाय इथेही सांगितला. काय उपाय? इथे ब्रह्मप्राप्तीचा उपाय सांगितला, तिथे हरिप्राप्तीचा उपाय सांगितला. दोन्ही हरी ब्रह्म एकच आहेत महाराज. तिथे सांगितलं धरावे संताचे ते पाय, आणि इथे सांगितलं धरी सद्गुरूचे पाय. म्हणजे सद्गुरूंच्या, संतांच्या पायी लाग, चरणी लाग. दुसरं कुठलंही साधन करायची आवश्यकता नाही. त्या अभंगामध्ये पण सांगितलं तेने साधती साधने तुटती वाची बंदरी. एकच अर्थ आहे महाराज, एकच अर्थ आहे. संतांच्या वाङ्मयामध्ये जर बघितलं अनेक अर्थाने महाराजांना काय सांगायचंय ते जर बघायचं झालं तर सद्गुरूशी शरण जाऊ असं सांगत असताना महाराज म्हणतात, अरे काय सांगू तुला? सद्गुरूच्या चरणाचं महत्व तुला मी काय सांगू? अरे सद्गुरूच्या चरणाचं तीर्थ घ्यावं आणि आपल्या मस्तकी लावावं, त्याला वंदन करावं. अभंगाच्या 3ऱ्या चरणात आहे सद्गुरूचे चरण तीर्थ. सद्गुरूचे चरण तीर्थ मस्तकी वंदावे पवित्र. मस्तकी वंदावे पवित्र. नलज्ञानिक साधन. नलज्ञानिक साधन. सद्गुरूचे चरण तीर्थ. महाराज म्हणतात सद्गुरूच्या चरणाचं तीर्थ घ्यावं आणि आपल्या मस्तकी लावावं. महाराज एवढं महत्व सद्गुरूच्या चरणाचं. नाथराय म्हणतात अरे एवढं महत्व काय? मी सांगतो असं नाही, त्याच्या चरणाचं महत्व मोठ्या मोठ्यांना कळलं आहे. अहो त्यांच्या पादुका देव डोक्यावर घेऊन फिरतो, यापेक्षा काय सांगावं? सेवकाच्या श्री घेऊन चाले पादुका. मोठी कथा आहे, तुम्हाला माहिती आहे. सत्यभामा दान करी खुजर नाही अंगीकारी. सेवकाच्या श्री धरणी चाले पादुका. अहो संतांच्या पायातले बूट मोचे चपला घेऊन देव सुद्धा जायला तयार असतो. एवढं त्यांच्या चरणाचं महत्व तुम्हाला सांगू, प्रमाण सांगू. वा वैकुंठाचा नायक, त्रैलोक्याचा मालक असलेला देव, त्याला ब्रह्म म्हणतो.
तो सगुण रूपात आला आणि या संतांच्या चरणाची माती आपल्या कपाळाला लागावी म्हणून त्यांच्या मागे धावतो. प्रमाण आहे की नाही? आहे ना. देव इच्छी रज चरणाची माती, देव इच्छी रज चरणाची माती, धावत चालती मागे मागे, धावत चालती मागे मागे, तयाच्या चिंतने तरतील दोषी. देव इच्छिरज. मी का सांगतोय? संतांच्या चरणाची माती आपल्या कपाळाला लागावी म्हणून देव सुद्धा ज्यांच्या मागे फिरतो महाराज. अशा संतांच्या चरणाचं महत्व आहे, अशा सद्गुरूंच्या चरणाचं पायाचं महत्व आहे. म्हणून महाराज म्हणतात त्यांच्या पायाचं तीर्थ मस्तकी लावावे, मस्तकी वंदावे पवित्र, मस्तकी वंदावे पवित्र, मस्तकी वंदावे पवित्र, सद्गुरूचे चरण तीर्थ, मस्तकी वंदावे पवित्र, मस्तकी वंदावे पवित्र. सद्गुरूचं चरण. एक सांगू तुम्हाला, व तीर्थ हे जे आहेत ना, हे संतांच्या सद्गुरूंच्या महात्म्यांच्या चरणामुळेच तीर्थ बनलीत. यापेक्षा काय सांगू? सर्व तीर्थ सद्गुरूंच्या संतांच्या चरणाशी रोज येतात महाराज. कशासाठी? आपली मलिनता घालवण्यासाठी. तुमच्या माझ्यासारखे आपल्यासारखे सर्व पापी लोक तीर्थामध्ये जातात, स्नान करतात, आपलं पाप तिथे, असं आपण म्हणतो ना, पाप हरण होतो, पाप निघून जातं आणि पुण्य प्राप्त होतं. पण जाते कुठं पाप? हे पाप त्या नद्यांच्या ठिकाणी त्यांना मलिनता आणते महाराज. मग ती घाण घालवायची कशी? म्हणून ते सर्व तीर्थ अशी इच्छा व्यक्त करतात की संतांच्या चरणाजवळ गेल्यानंतर आपल्याला पावित्र्य येईल. मलिनता जाऊन पावित्र्य येण्याचं ठिकाण कुठलं असेल तर संतांचं चरण आहे. संतांच्या पायी हे सर्व तीर्थ येत असतात. प्रमाण आहे बघा. एक सांगतो, आठवलं तर, तीर्थ अशी इच्छा करतात. तुकोबारायांचंच प्रमाण आहे. तीर्थे त्यांची इच्छा करती नित्य काळ, तीर्थे यांची इच्छा करती नित्य काळ, तीर्थे त्यांची इच्छा करती नित्य काळ, तीर्थे त्यांची इच्छा करती नित्य काळ. व्हावया निर्मळ आपणाशी, व्हावया निर्मळ आपणाशी, तीर्थे त्यांची इच्छा करती नित्य काळ, व्हावया निर्मळ आपणाशी. तीर्थ आपल्याला निर्मळता येण्यासाठी, पवित्रता येण्यासाठी संतांच्या ठिकाणी येतात महाराज. आणि म्हणून त्या ठिकाणी संतांच्या चरणाचं तीर्थ महाराज म्हणतात. काय करावं? मस्तकी वंदावे पवित्र, सद्गुरूचे चरण तीर्थ, मस्तकी वंदावे पवित्र, मस्तकी वंदावे पवित्र, मस्तकी वंदावे पवित्र. दुसऱ्या साधनाची गरज नाही. सद्गुरूला शरण जा, सद्गुरूच्या पायाला, सद्गुरूच्या चरणाला धरून ठेव, सद्गुरूच्या चरणात तीर्थ घे. न लगे अनेक उपाय. दुसरं कुठल्याही उपायाची त्या ठिकाणी आवश्यकता नाही. का हो महाराज? एवढं महत्व? हो, एवढं महत्व. तुला दुसरं काहीही करायचं कारण नाही. नाथ राहायचं म्हणतात. सद्गुरूचं काय तुला सांगू बाबा? काय सांगू? अरे सद्गुरू म्हणजे आहेत काय? काय म्हणावं या सद्गुरूंच्या बाबतीत? नाथराय म्हणतात, हे सद्गुरू सांगू तुला सोपी सरळ व्याख्या सद्गुरूंची. सद्गुरू कोण आहेत? एका जनार्दनी सद्गुरू, एका जनार्दनी सद्गुरू, हाची भाऊ सिंधूचा तारू, न लगे अनेक उपाय, न लगे अनेक उपाय. एका जनार्दनी सद्गुरू, हाची भाऊ सिंधूचा तारू, न लगे अनेक उपाय, 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 धरी सद्गुरूचे पाय, न लगे अनेक उपाय, न लगे अनेक उपाय. महाराज म्हणतात, अरे सद्गुरू, एका जनार्दनी सद्गुरू. सद्गुरू काय आहेत महाराज? हाची भवसिंधूचा तारू.
सद्गुरु सद्गुरु हेच भवसिंधूचे तारू आहे. भवसिंधूतून म्हणजे भवसागरातून फक्त आपल्याला सद्गुरूच तारून नेऊ शकतात. म्हणून सद्गुरूला शरण जावं. एक सांगू का, अनेक ठिकाणी सद्गुरू आपल्याला, संत आपल्याला भवसागरातून तारून नेतात. असे प्रमाण आपण ऐकत असतो. बघा, आपल्याला नदी पार करायची आहे. आता पूल झाले, सर्व झाले, बागण्या. पूर्वी नाव होत्या, होडी होत्या, त्यातून आपल्याला जायचं. होडी आहे, नाव आहे, बोट आहे, या तीरावरून त्या तीरावर पार करायचं आहे किंवा समुद्राने प्रवास करायचा आहे. बोट आहे, होडी आहे, नाव आहे, सर्व आहे, त्यात बसले तुम्ही. पण का हो, नावाडी लागेल की नाही? नाव चालवणारा ड्रायव्हर लागेल की नाही? लागेल ना. तसं साधनं जरी असली तरी जसं नाव चालवणाऱ्या नावाड्याशिवाय आपल्याला पहिल्या तीरावर जाता येणार नाही, तसं सद्गुरु रूपी नावाडी असल्याशिवाय या भवसागरातून, या जन्म मृत्यूच्या संसारातून आपल्याला पार होताच येणार नाही. म्हणून सद्गुरु नावाडी असल्याशिवाय शक्यच होणार नाही. म्हणून महाराज म्हणतात, एका जनार्दनी सद्गुरु हाची भवसिंधूचा तारू. सिंधू म्हणजे समुद्र, भव म्हणजे जन्म मृत्यू सागर, भव म्हणजे जन्म मृत्यूचा संसार. या संसार सागरातून पार करून नेण्यासाठी फक्त आणि फक्त सद्गुरूच करू शकतात. सद्गुरूशिवाय शक्यच नाही ना महाराज. कसं शक्य आहे मला सांगा ना. सद्गुरूशिवाय ते शक्य नाही. म्हणून सद्गुरूशी शरण जाय, त्याशी ब्रह्मप्राप्ती होय. नाही का? अनेक ठिकाणाहून जर विचार आपण केला तर महाराज आणखी एक दोन प्रमाणे सांगतो आणि थांबतो. मला वाटते विद्युत पुरवठा आपला खंडित झाला, काही हरकत नाही. महाराज एके ठिकाणी असं म्हणतात, सद्गुरु संत महात्मे हेच, हेची भवसिंधूचे तारू, तेने उतरू पहिलं पारू, हेची भवसिंधूचे तारू. हेची भवसिंधूचे तारू. भवसिंधूचे तारू, भवसिंधूतून पार करून नेणारे फक्त आणि फक्त संत आहेत, सद्गुरू आहेत. म्हणून हे की भवसिंधूचे तारू, येणे उतरू पहिलं पारू. आणि नाथराज सुद्धा या भंगावने म्हणतात, एका जनार्दनी सद्गुरू हाची भवसिंधूचा तारू. खरं सांगू तुम्हाला, सद्गुरूशिवाय, संताशिवाय दुसरं कुणीही आपल्याला तारून नेऊ शकत नाही. एवढाच बोध या गुरु महिम्याच्या माध्यमातून आपण सेवा करत असताना या अभंगातून नाथरायांनी आपल्याला दिला. आणखी थोडं चिंतन होतं, 5 मिनिट आणखी बोलणार होतो, पण थोडं विद्युत पुरवठा पण आपला खंडित झाला, त्यामुळं त्या ठिकाणी आता थांबतोय. गुरु महिमा भाग 3 मध्ये आज आपण इथेच थांबू. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये गुरु महिमा 4 मध्ये दुसरा अभंग घेऊन. त्या ठिकाणी आपण वर्णन करण्यासाठी, गुरूंचं वर्णन करण्यासाठी, संतांचं वर्णन करण्यासाठी. तोपर्यंत सर्वांना रामकृष्ण हरी. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. त्यासाठी आपल्याला संतांचं भजन करावं लागेल, तर मग करूया. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर 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 माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम, दत्तात्रय जनार्दन श्री एकनाथ माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज की जय. श्री शांती ब्रह्म संत श्री एकनाथ महाराज की जय.